नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 21. भाविक हो, कालच्या अध्यायामध्ये आपण 7 दिवसाचं स्नानाचं पुण्यदान केल्यामुळे कशा प्रकारे राक्षसाचा उद्धार झाला ते आपण बघितलं. आज विशेष व्यतिपात पर्वकाल आहे. आज 13 वस्तूंच्या दानाचं महत्त्व आहे. 13 नारळ, 13 सुपाऱ्या, 13 खारका, 13 खजूर, सुवर्ण, ऋतुकालामध्ये निर्माण होणारी फळं आणि विशेष करून सप्तधान्य याचं महत्त्व आहे. आज आपण या 21व्या अध्यायामध्ये विप्रसेवेचं, ब्राह्मण सेवेचं काय महत्त्व आहे ते आपण बघणार आहोत. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय जीवदारा करुणार्णव कृपासागरा, तुझ विण मजा आसरा नसे दुसरा कृपाळुवा. कृपा कटाक्षे निरखावे, भक्तजन प्रतिपाळावे, अर्भका परी पुरवावे, लळे माझे स्वामिया. जी आळ घेतसे बालक, ते पिता पूर्वित देक, ते विमी रंकानुरंक घ्यावी भाक महाराजा. ऐका श्रोते जन चतुर, मल मास महिमा परिकर, जे ऐकता भव दुस्तर, निरसे साचार अनायासे. सायास न करिता अनायास, सापडे निधीचा सारांश, कवडे देवनी सापडे परीच, केविया भेरावा चतुरे. तैसे जे मलमासे महात्म्य जाण, लक्ष्मीनारायण संवाद पूर्ण, आघात येथीच पुण्याचरण, करा साधन एवढे. श्रीरुवाच वद ब्राह्मण सेवायाः फलं कि स्याद्दया निधे, तस्सेवया कस्य पुनः संजातं सम्यगीत. लक्ष्मीपदे जी कृपावंता, मागे निवेदिली जी कथा, ती आकर्णिली श्रवणपंथा, परिसंशय तत्वदा निरसजे. ब्राह्मण सेवा केल्याचे फळ अथवा दान केल्याचे पुष्कळ, याचे कवणासे हो फळ, करिता सफळ कवण झाले. हे सविस्तर निवेदावे, कृपाळुत्वे परिसावे, जेवी बाळका लागी स्वभावे, मुखी घाली कवळाते. ऐकून लक्ष्मीची वाणी, बोलता झाला शारंग पाणी, म्हणे ऐक हो चतुर्भामिनी, परोपकारिणी बोल तुझे. विष्णुरोवाच शृणु सुंदरी वक्षयामि, द्विजसेवा महोदया, इतिहास महापुण्यम दुःखदारिद्र्यनाशनम. ऐके हो सागर तनये, द्विजसेवा पुण्य महोदये, जे आचरल्या पापक्षय, तात्काळ होय शुभानने. अस्ति देशो विराटाख्यो, महाधनजनावृता, पुण्यवज्जन पुण्यात्मा, पुण्यतीर्थ शतावृता. न दुर्भिक्षं कदाप्यस्मिन् कस्यचित् पुण्ययोगता, राजवर्यस्य देवस्य वरदान प्रभावता. विराट देशाची ठाई, एक आश्चर्य वर्तले पायी, ते परिसौ सर्वही श्रवण करी एक भावे. हे सकळ श्रवण केल्याचे फळ, दुःख नासुनी जाय सकळ, तरी देशी एक नगर विशाळ, माहुर नाम तयाचे. तेथील जन समस्त पायी, ते परसवू सर्वे श्रवण करी एक भावे. हे सकळ श्रवण केल्याचे फळ, दुःख नासुनी जाय सकळ, तरी देशी एक नगर विशाळ, माहुर नाम तयाचे. तेथील जन समस्त पहा, स्वधर्माचारी सर्वे, धनवान पुत्र कलत्र पाय, व्याधी नाही तिळभरी. दुःख दारिद्र्य रोग चिंता, नसे कोठे तयासी वार्ता, रिक्त असते न दौडिता अथिता, कथा वार्ता घरोघरी. तेथील देवी परमदारुण,
रेणुका तिथे नाम अभिधान, परशुराम जननी पूर्ण ख्याती जाण त्रिभुवनी. जमदग्नीची भार्या पायी जगत्रे पूजिती सर्वै, कामना पुरवितसे तीही भक्तजनाची आदरे. अनुसया माझी मासती, ते स्थानी वसे पुण्यमूर्ती, जेची कीर्ती वाखाणती पुराणे गाती अद्भुत. तेच ते वसती ऋषी समुदाव, जे जे पापा वेगळे महानुभाव, केवळ अपुर सूर्य पाव, वस्ती ते ठाई सकले. तव तेथील शूद्रासे एक, साधम परमभावार्थी निष्कपट देख, धनवान परमधार्मिक विप्रसेवक देख दासाधू. प्रतिदिनी विप्रसेवा करी, भावार्थ तयाची चरण चुरी, पाद प्रक्षाळनाथे उष्णवारी, स्वकरे आणून ठेवित. स्वकरे चर्ची चंदनाते, अंगमर्दितसे भावार्थे, पुष्पमाला गुंपोनियाते, सुवासयुक्त घालितसे. शय्या वस्त्रे अलंकार देऊनी तो धरामर, कोणी आलिया दारासमोर, रिक्त असते दौडीना. आवडे तया तेची भोजन, षडघृतासहित अन्न, इच्छित पदार्थ पूर्वी आणून, परी कदा उद्विग्न व्हायची. अतिथी आलिया द्वारी, श्वानापरी गुरुवरी, भार्ये वर्ते तयाची परी, म्हणती विकारी केवडा. पाठ पुरविले मागणारी, उसंतना एक क्षणभरी, नित्यानित्य कोठून वारी, घालावी साचा तयात. ऐसा तो नसे शूद्र राव, धन पालनामत याचे पाव, नावासारखे करणे पाव, नित्यानित्य आचरे. भार्या तयाचे पतिव्रता, एकोमय वर्तिती उभयता, न लुंगी कदा पतिवचनार्था, धर्मपंथातही वर्तते. त्वयी स अंगी नित्यानित्य, विप्र स्त्रियांची सेवा करीत, जे मागणी प्रिया वस्तुती पुरवत, नाही न म्हणत कदापि. ऐसे दाम्पत्य उभयता विप्रकाची धनवेचिता, वाचे नाणी तीच सर्वता, अगर्भिता दोघेही. सेवा करिता दोघेही खेदन मानतीच काय, उल्हासयुक्त सर्वदाही गर्भ नाही तिळवर. पदरी असल्या धन जो अगर्भिता सुख संपन्न, तो ईश्वरी अंश जाण म्हणती सज्ञान विवेकी. विद्या असून विनयता, धन असून लीनता, शक्ती असून गर्वरहिता, तो ईश्वरी अंश जाणीजे. धन किती वेचले धर्मकार्या, हे स्मरणाची नाही तया, सदा करे शास्त्र चर्चा, तो ईश्वर अंश जाणीजे. धन किती वेचले धर्मकार्या, केले सुकृत न बोले वाचे, भय न मानिले लोकनिंदेचे, उणे न बोले दुर्जनांचे, तो ईश्वरी अंश जाणीजे. परोपकारी लाभी वयसा, धर्मकारणी वेचिते पैसा, संसार करी वैराग्याचा, तो ईश्वरी अंश जाणीजे. परश्री देखता अंध नयनी, परनिंदा बोलता मुखावदनी, आत्मस्तुती ऐकता बधीर करणी, तो ईश्वरी अंश जाणीजे. गेलियाचा नाही खेद, प्राप्त झाल्या नाही आनंद, जगडे नेदी इष्टमद, तो ईश्वरी अंश जाणीजे. ऐसे चिन्ही तो वर्तता, शूद्र आणि त्याची कांता, सन्मार्गे वर्तती होता, पुण्यवार्ता पूर्वीची. विष्णू आणि नारायणाचा संवाद आहे. लक्ष्मी सांगते, हे देवा, आतापर्यंत तुम्ही जी कथा सांगितली ती मी ऐकलेली म्हणले, परंतु माझ्या मनामध्ये एक संशय आहे, त्याचं तुम्ही निरसन करा. म्हणले, देवा, ब्राह्मणांची सेवा केल्याने काय फळ मिळते, किंवा त्यांना काही दान दिल्याने काय फळ मिळते, हे असे पूर्वी कोणी केलं होतं का, ते कृपा करून सांगा. तेव्हा स्वतः विष्णू सांगतायत, म्हणे, हे लक्ष्मी, हे द्विजसेवेचं पुण्य जे आहे म्हणले, हे इतिहासामध्ये याचं महापुण्य सांगितलंय, ब्राह्मणांच्या सेवेचं. त्याच्याने दुःख दारिद्र्याचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होतं म्हणले. याविषयीची तुला एक कथा सांगतो. विराट देश म्हणजे हल्लीचा विदर्भ, त्या विदर्भामध्ये माहूर नावाचं एक नगर आहे. तिथली रेणुका देवी आहे, परशुरामाची माता आहे, जननी आहे. त्या ठिकाणी अनुसया आणि सकळ ऋषींचा निवास आहे, असं ते विशाल नगर आहे म्हणले.
आता त्या गावचा एक शूद्र होता आणि तो निष्कपट होता, धनवान होता, परंतु धार्मिक होता आणि नेहमी ब्राह्मणांची सेवा तो करीत असे. नित्य म्हणले ब्राह्मणांचे पाय दाबून द्यायचा, गरम पाणी त्यांना पाय धुवायला द्यायचा, त्यांच्या अंगाला चंदन लावायचा, पुष्पमाला त्यांना अर्पण करायचा. संध्याकाळच्या वेळी त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांचं शय्या जी होती अंथरूण पांघरून तो टाकून द्यायचा. त्यानंतर त्याच्या दारी जर कोणी आला तर त्याला कधी रिक्त असतो तो पाठवत नव्हता. अतिथी जर आला तर त्याला षड्रस आणणं, त्याची जी इच्छा असेल ते भोजन तो त्याला देत असे. नाही तर हल्ली कसं असतं, आपल्या घरी जर आपण आपले कोणी रिश्तेदारी आले, आप तर सगळे सोयरे आले, तर आपल्याला असं वाटतं की हा कधी जाणार, हा का आलेला आहे. हल्ली कलियुगामध्ये हे असं होतंय. असो, कलीचा महिमा आहे, कलियुगाचा महिमा आहे. परंतु त्याची भार्या होती, पतिव्रता होती, ती सुद्धा कधी त्याच्या आज्ञेचं उल्लंघन तिने कधी केलं नाही. ती त्याची आज्ञा पालन करीत असे. ती सुद्धा विप्र स्त्रियांची सेवा करीत असे. असं दोघं उभयता दाम्पत्यांनी ब्राह्मण सेवेमध्ये त्यांचं आयुष्य जे होतं ते सत्कारणी लावत होते. एवढं करूनही, एवढं धन असूनही त्यांना गर्व नव्हता. ज्याच्याजवळ धन आहे आणि गर्व नाही आहे तो ईश्वरी अंश जाणला पाहिजे. जसं विद्या विनय न शोभते, तुमच्याजवळ विद्या आहे पण विनम्रता नाही आहे, तुमच्या विद्येचं उपयोग शून्य. शक्ती असून तुम्ही दान केले नाही ते सुद्धा शून्य. धर्मासाठी किती धन वेचले, किती धन खर्च केले याचा हिशोबच तो करत नाही, तो ईश्वरी अंश. आणि केलेल्या कर्माचं कधी उच्चारण करत नाही. आपल्याकडे हल्ली जे आहे ते फार होतं. मदत म्हणून कोणाला जर काही सहकार्य केलं ना तर त्याला ते आयुष्यभर त्याच्यासमोर बोलून दाखवतात, याला तर इतकी मदत केली, मी मदत केली नसती तर याचं कल्याण झालंच नसतं. अहो, परमेश्वराने तुम्हाला त्याची मदत करण्यासाठी निमित्त केलं. हा पूर्वजन्मीचा व्यवहार तुम्ही तुमचा या जन्मी पूर्ण केला. यात अभिमानाची काय गोष्ट. अहो, मदत केली हे त्याला वारंवार जे आपण वदता करतो त्याची बोलून दाखवतो, आणि जिथे बोलून दाखवलं गेलं तिथे मदत केलेल्याचं फळ शून्य होतं. का? तुम्ही मदत केली तर तो तुमचं परतफेड करतोच, परंतु ते मदत त्याची आयुष्यावर डोक्यावर उपकार का करायची. म्हणून मदत जरूर करा पण ते बोलून दाखवू नका. दानधर्म करा पण त्याची वदता नका करू. बोलू नका की मी असं दिलं, मी तसं दिलं. अरे, आपलं काय आहे, आपण आणलं काय आहे आणि नेणार काय आहे. बघा भाविक हो, आपण नेणार काहीच नाही हो. इथेच व्यापार करायचा, इथेच व्यवसाय करायचा, इथेच हे 3 अंकी नाटक पूर्ण करायचं आणि त्याची आज्ञा आली की आपण त्याच्या सेवेत जायचं. मग ह्या जन्मामध्ये आपल्याला कर्म करण्यासाठी पाठवलेलं आहे, सत्कर्म करण्यासाठी पाठवलेलं आहे. म्हणून चांगले विचार ठेवा, सज्जनांची संगत करा, नामस्मरण करा, पवित्र आचरण ठेवा, सत्य वागा, सत्यानेच चला. त्याला अनन्य भावे शरण जा, ज्याने आपल्याला या पृथ्वी तलावर पाठवलंय. सर्वांची सेवा करा. असं तो शूद्र जो होता तो ब्राह्मणांची सेवा करीत असत.
तर त्या ठिकाणी एकाएकी असं विपरीत घडलं म्हणे. ते ऐका. तव तेथे एक विपरीत वर्तले श्रवण करी यथार्थ शूद्राचे देही कुष्टी भरत अकस्मात दैवयोगे. बघा, मी आधीच बोललो, आपल्या ह्या जन्मात जे दुःख मिळतं ते आपलं पूर्वसंचित असतं, कर्म आणि मिळणारं फळ असतं. ते भोगल्याशिवाय सुटका नाही, परंतु त्याच्यातूनही, त्या संकटातूनही तारून नेणारा तो परमेश्वर आहे, ही श्रद्धा तुम्ही ठेवा, ही खात्री बाळगा. असं तो विप्र सेवा करत असताना, एवढी सेवा करत असताना एकाएकी त्याच्या शरीराला त्याला कुष्ठरोग झालेला आहे, कुष्ठ भरलेला आहे. रक्त पुगळे रात्रंदिवस उदास झाले मानस म्हणे आचरता स्वधर्मास केवी नाश शरीरी. तर अशा प्रकारे त्याच्या शरीरातून रक्त आणि पू निघू लागलाय. रात्रंदिवस त्याचं मन उदास झालं. तो विचार करू लागलाय, मी स्वधर्म आचरण करताना हे शरीर असं का मला त्रास देत आहे. आता विप्र सेवा कैसी मज क्षीणता प्राप्त झाली सहज जगी झाली थोर काज कवण काज वाचलिया. नेणो कवण पापाचा ठेवा आता मरण देगा देवा ऐसा उदास झाला जीवा परू आयुष्य ठेवा श्रेना. कैची सेवा तया विप्राची व्यथा अधिका त्याची तव भार्या सगुण तयाची सत्यसाची पतिव्रता. एकदा प्रार्थी भ्रताराच म्हणे स्वामी व्यथा दिवसेंदिवस अधिक झाले तेणे मानस खेदरूप जाण सर्वदा. तरी आता प्राप्त झाला मलमाच समग्र जाती तीर्थस्नानाचं तुम्ही तो चित्ती उदास सोडा आस प्रपंचाची. धन्यतेची पतिव्रता उपदेशितसे ती भ्रार्था लावी मोक्षाची आपंता देह अवस्था जाणूनी. नाही तरी इतर ज्या कांता रडती आपुल्या सुख स्वार्था म्हणे तुम्ही मेल्या सर्वता आमची अवस्था केवी होय. लेकरे बाळे धाकुटी सगळं कोण करील यांचा प्रतिपाळ अहो देवा वोखटी वेळ फुकटे कपाळ आमुचे. ऐसे म्हणून सगळं रडती परी तयाची न जाणती गती जिता द्रव्या नाश करीती मेल्या रडती सुख स्वार्था. हा तो अनुभव सकळांमागे अंती एकले जाणे लागे कोण न येती कोणामागे पाय प्राचिती पांगे पावी. तयाचे सार्थक करिता धन नवे चित्ती सर्वता म्हणती हे सरली आता लेकुरे केवता जगतीये. जन्मवरी धन साचले दे धर्म काजी नाही लावले शेवटी कामा नाही आले सार्थका विण गेले प्राणी दे. सार्थका विण प्राणी आसी सुटका नाही मृत्यू परिसी हे न जाणून मानसी शेवटी कासा विष होता ती. या लागी चतुर जे ज्ञानी सार्थका विण वयन घालावे कोणी एका चक्रपाणी वाचुनी सोडवीत नसे सर्वता. म्हणाल द्रव्याविण सार्थक न घडे तरी शरीर जिजवावे रोगडे याशी तो नाही अवघड नामस्मरण घडे जिव्हाचे. नामस्मरणाते उसंत नाही रिकामी बडबड सर्वाठाई पुराणी जाता अवसर नाही रिकामा ठाई अनुसरत. ऐसे जे व्यर्थ घालिती वय तया ते केऊत तरुणोपाय काही तो काही तरी एरिधार आता तू या कर्माची. दुर्लभने अर्देह लादला बहुत सुकृत प्राप्त झाला तो कवडीचे बदला नाही आला घात केला आपुला आपण. असो पाल्हाळ बहुसाळ श्रोते म्हणले उठले कपाळ कथा टाकुनी पाल्हाळ व्यर्थ लावला कवीने. दृष्टांती बोणले न लागे म्हणून न याहो राजे कथा राहिली जी मागे परिसांगे सर्वई. इतर स्त्रिया प्रियसी ते शूद्र वनिता नव्हे तैसी उपदेशितसे भ्रतारासी जावे तीर्थासी म्हणून. तयासी मानले उत्तर बुद्धी तव कर्मानुसार पूर्वा सुकृत घडल्याचा आचार उभे ठाकले येऊन. आजवरी विप्र सेवा करी तेचा आता कामा आले वासना तयाची फिरले वृत्ती मुरडली सुख स्वार्था. या लागी पहिलेचे असावं दृढपण वेळेची कामा न पडे आठवण म्हणून नित्यानित्य मन व्याव्यानन्य भगवंती. तो शूद्र काय करिता झाला आकर्णोनी कांतेच्या बोला धनाचा संचय होता केला तो तथा भागे विभागिला झाला. एक भाग कांते लागी देत दोन भाग स्वपुत्रात देक
एक आपणा पै ठेवत तीर्थयात्रा निमित्त धर्माते. ऐसा सकळ धनांचा व्यय केला मग परिवारेशी निघता झाला. समागमे विप्रांचा मेळा सभे चाललेला अपार. मार्गी जाता सकळांचा सेवका ती समाचार त्यांचा. घेत असे पदार्थांनी साचा करी स्वधनाचा व्यय पै. ऐसे करिता तया ते प्राप्त झाले गौतमी ते. वास्तव्य केले ते मासपर्यंत ते ठाई. तो पुरुषोत्तमाच सकळ जाणून जनजाती स्नानाच. आपणही उठत बस जात असे सर्वांमागे स्नानाची. आधीच गौतमी पवित्रता वरी मलमास प्राप्त होता. ते पुण्यन भूतो न भविष्यता वरी प्राप्तता सत्संग. एक गंगा बिंदू झटकता शरीरी तात्काळ होय पापाची बोरी. संत ब्राह्मण सेवा तयावरी हे तो अधिकाधिक होय पै. एतत्ताल तमाल साल सरला व्यालोल्लवल्लीलता. छन्नम सूर्यकृता करप्रतापरहितां शंखेंत कुंद ज्वलम. गंधर्वामरसिद्ध किन्नरवधूंत तुंगस्तनास्फालितं. स्नानायां प्रतिवासरं बहुत मे गांगम जलम निर्मलम. ऐसा शूद्र स्नान करीतासे वरी ब्राह्मणाचे चरणतीर्थ प्राशितसे. तेची शरीरे स्वय लावितसे ते तीर्थे गंगोदकेची. ऐसा नेम एकमासवरी पूर्ण आचरला तो शूद्र जाण. तव नवल झाले ते क्षणा मास गणना संपूर्ण होता. तयाचा कुष्ठ जाऊनी पायी शरीरी झाला दिव्य देही. मना चोज मानिताय म्हणे नवल हे झाले काय. या व्याधीमुळे बहुत द्रव्य वेचले अपरिमित. परिव्याधी नवे शांत तो स्नानाची निपात झाला. चमत्कार पाहुनी अद्भुत मग तेथेच बैसला येत. मग हर्षभर होऊन तेथ उद्यापना ते करीतसे. तर अशा या माहूर देशामध्ये एक शूद्र होता. तो नित्य ब्राह्मण सेवा करीत होता. आणि अशी ब्राह्मण सेवा करत असताना त्याला कुष्ठरोग झालेला आहे. आता भाविक हो, तुम्ही म्हणाल हा कुष्ठरोग का झाला? हे पूर्वानुगहनोगती पूर्वकर्मानुसार पूर्वसंचितानुसार जे भोग आहेत ते या जन्मामध्ये आपल्याला भोगायचेच आहेत. अगोदरच्या जन्माचे भोगायचे आणि याही जन्माचे याच जन्मात भोगायचे. बघा भाविक हो, हा मनुष्य देह जो मिळालाय तुम्हाला हा भोगायला मिळालाय. उपभोगाला सुख ते उपभोगावं लागतं आणि दुःख ते भोगावं लागतं. आणि म्हणून आपल्याला वाचा दिलेली आहे, म्हणून आपल्याला मन दिलेलं आहे, हे इंद्रिय दिलेली आहेत की बाबा रे तुझं आता पाप सरलं. हा मनुष्य देह आपल्याला फुकट मिळालाय का? की देवाने एखाद्या कवडीच्या मोबदल्यात आपल्याला दिलाय का? नाही. हे पूर्वपुण्य आपलं जे होतं त्या पुण्याईने आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आणि या मनुष्य देहामध्ये जे आपले पूर्व सुकृत जे असेल, पूर्व कर्म जे असेल, पूर्व पातक जे असतील, भाविको आपलेच पातक आपल्याला भोगावे लागते असं नाहीये. कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक मनुष्य देह हा कशापासून बनलेला आहे? हा पंचमहाभूतांपासून बनलेला आहे, अणुरेणूंपासून बनलेला आहे. जसं मनुष्याचा जन्म सायन्स विज्ञानामुळे कशामुळे झाला? आपल्या आई वडिलांच्या XY गुणसूत्रानुसार आपला जन्म झाला. मग XY गुणसूत्रामध्ये जे काही त्यांचे कर्म असतील त्यानुसार आपल्याला हे विकार, त्यानुसार त्यांचे कर्माचे फल सुद्धा हे आपल्याला भोगावे लागतात, आपलेही भोगावे लागतात. म्हणून मनुष्य देह भोगण्यासाठी आलेला आहे. पुढच्या क्षणाची आपल्याला शाश्वती नाही हो. म्हणून हा जन्म जो मिळाला आहे देवाने दिलेला आहे आपल्या पूर्व पुण्य करून त्याचे आभार माना, त्याचं नामस्मरण नित्य करा.
पुढची वेळ सांगता येत नाही आणि त्या आलेला क्षण तुम्ही भोगा. हे देवा संकट दे, परंतु तुझं विसर नको पडू देऊ मला, कारण तुझा विसर पडला तर त्यातून मला तारेल कोण? मी तारून कसं काय जाणार? तूच त्याच्यातून मला निवारणार आहे. म्हणून जे जे कर्म आपण या जन्मामध्ये करू, चांगले कर्म करा, फळाची अपेक्षा ठेवू नका. तसा त्या वैश्याने जे आहे फळाची अपेक्षा न ठेवता ब्राह्मणांची सेवा केली आणि पूर्वकर्मानुसार त्याला कुष्ठरोग झालेला आहे, शरीरातून रक्त आणि पू गळू लागलेलं आहे. आपल्याला थोडंसं काही विकार झाला ना, आपल्या घरातले सुद्धा आपल्या सोबत येत नाही, जवळ उभे राहत नाही. तिथे एक पतिव्रता पत्नी जी असते तीच आपली सोबत करते. मग अशामुळे ती पतिव्रता जी होती ती त्याची सेवा करू लागली. आणि असं सेवा करत असताना अधिक मास आलेला आहे. ब्राह्मण जे वर्ग जो होता, लोक जे होते इतर, ते गंगेवर स्नानाला जाऊ लागलेले. ब्राह्मणाचं चित्त, त्या वैश्याचं चित्त उदास झालेलं पाहून त्याची पतिव्रता जी पत्नी होती ती म्हणाली, अहो म्हणले नाथ, तुम्ही उदास का होता? देवाने धन भरपूर दिलंय आणि देवाची कृपा आपल्यावर खूप आहे. उदास होऊ नका, अजूनही आपल्यासमोर आयुष्य आहे. म्हणून आपण ह्या अधिक मासामध्ये काहीतरी स्नानदान करू. तुम्ही या मायामोह प्रपंचातून तुम्ही आता गुंतलेले जे आहात ते तुम्ही तिथून बाहेर पडा. पहा, त्या ब्राह्मणाला आनंद, त्या वैश्याला आनंद झाला. त्याने जे आपले कमवलेली संपत्ती होती तिची विभागणी केली. एक भाग पत्नीला दिला, 2 भाग मुलांना दिला आणि 1 भाग आपल्या धर्मकार्यासाठी म्हणून तो ठेवलेला आहे. अशा प्रकारे संपत्तीची वाटणी केल्यानंतर अहो काय येतं? संपत्ती, इथलीच संपत्ती इथेच द्यायची, ती सुद्धा तुम्ही समान वाटणी करू शकत नाही का? ते करावी. त्याला अपवाद असतात. असो, याने त्याप्रमाणे केलं आणि उठत बसत कसे तरी नदीवर ते आलेले आहेत. गौतमीवर आलेत, त्या ठिकाणी त्यांनी स्नानदान केलेलं आहे. नित्य ब्राह्मणांची सेवा करण्याचं पुण्य त्यांनी चालूच ठेवलेलं आहे. देवाचं नामस्मरण चालू ठेवलेलं आहे. अहो, आपण थोडंसं करतो आणि देवाला सांगतो की मी इतकं करतो तरी तू काही करत नाही. जा, मी आता देवाचं नावच घेणार नाही, मला तो देवच नको. अरे बाबा, देव का निवडणुकीला उभा आहे? तू मत दिलं तर तो निवडून येईल. तू त्याला देवाला नमस्कार कर अथवा नको करू, तुला तुझे कर्माचे भोग जे आहेत तो सुटणार नाही. मग का न त्याचं नामस्मरण करावं की त्याच्यातून आपण जर तरुण जाणार आहोत. असो, तर असं ते त्या वैश्याने अधिक महिनाभर त्या ब्राह्मणांची सेवा केली. रोज ब्राह्मणांचं तीर्थ घेत होता. बघा भाविक हो, हेच माझे गजानन महाराजांच्या गजानन विजयमध्ये येतं. अध्याय 13वा. त्या साधूलाही कुष्ठरोग झाला होता गोसाव्याला आणि महाराजांनी त्याला बेडका अंगावर फेकून मारला. तोच त्याने मलम म्हणून लावला. तसं ह्या वैश्याने काय केलं की ब्राह्मणांचं जे तीर्थ होतं, पवित्र मनाने तो ब्राह्मण कसा आहे हे त्याचे अवगुण गुण बघितले नाहीत. पवित्र आचरणाने हे ब्राह्मण परमेश्वराचं स्वरूप आहे म्हणून ते त्याच्या पायाचं तीर्थ घेतलं, प्राशनही केलं आणि आपल्या अंगालाही चोळायला लागला. श्रद्धा ठेवली, भाव ठेवला, तिथे देव आहे. 1 महिना होत नाही तोवर त्याचं सर्व कुष्ठ निर्मूलन झालेलं आहे. बघा भाविको, अहो श्रद्धेने सुद्धा तुमचे अनेक रोग, नाना विकार बरे होतात. एवढंच काय, नुसतं पाणी घेतलं आणि देवाचं नामस्मरण केलं. औषधी जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी शरीरे जर्जरे भूते कलेवरे. अहो तुम्ही शेवटी कितीही कष्टात असाल, तुम्ही त्याच्या नावाचं तीर्थ घ्या.
भावना आहे, पाण्याला भावना आहेत. म्हणून ते श्रद्धेने घ्या. अशा प्रकारे त्याने ते केल्यामुळे तो वैश्य जो होता त्याच्या कुष्ठापासून तो मुक्त झालेला आहे. आता कुष्ठ झाल्यानंतर त्याला आनंद झाला. तो विचार करू लागला की देवा, तुझे किती रे उपकार. याच्यासाठी मी अगदी त्रासलो होतो, पण तूच मला याच्यातून तारलायस. अहो, तुम्ही एखादी व्याधी झाली ना, वैद्यो नारायण हरी म्हणतो आपण. हल्ली वैद्य सुद्धा डॉक्टर झाले आहेत. आणि डॉक्टर जे आहेत त्यांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च हा आपल्या पेशंटकडून काढत असतात. पूर्वीसारखे वैद्य जे होते ते देवाचं रूप मानत होते. आताही लोक त्या श्रद्धेने जातात पेशंट त्यांच्याकडे, परंतु त्याचा गैरअर्थ काढला जातो. हे कलियुग आहे असो. कृष्णार्पणमस्तु. अशा प्रकारे त्या ब्राह्मणाला, त्या वैश्याला आनंद झाला आणि त्याने त्या ठिकाणी उद्यापन केलेलं आहे. ब्राह्मण संतर्पण यथाविधी घृतपाचितान्य संपादे स्नानदानाचा विधे विप्रा करी अर्पितसे. तर येतिणी दशक आपुप करून घृतपाक ते कास्यपात्री निक्षेपून देक वायन देत विप्राते. साज्यसी ते तववाण वरी शक्तीनुसार घालून सुवर्ण दक्षिण सहित देतसे दान भावे जनार्दन स्मरुनी. ऐसे उद्यापन करून या उल्हासशी राहिला त्याच ठाया नित्य स्मरुनी केशवराया स्नान सारी गंगोदकी. समूळ पापलेश जडला आणि कुष्ठही समूळ केला तो समीप काळ पातला विप्र देखता तया ते. बघा, पापाचा लेश, पापाचा लवलेश संपल्याशिवाय तुम्हाला पुण्याचं फळ प्राप्त होत नाही. हे तसं आहे. त्याप्रमाणे पापाचा लवलेश जो संपला तेव्हा त्याचं पुण्य त्याला प्राप्त झालं, त्याचं कुष्ठही गेलं, त्याचं अनंत जन्मातलं पापसुद्धा नाश झालं आणि आता त्याचा काळ त्याला समोर दिसू लागला. ब्राह्मण त्याला दिसलेत. ते विष्णुदूत योनी तात्काळ वाईलाभिमानी ऐसी स्नानाची आघात करणी पावला निर्वाणी मोक्षाते. कोटी पापाचा क्षय करून काया कष्टविली तीर्थसेविनी ऐसे पुण्य आचरुनी पावला निर्वाणी मोक्षाते. आधी यार पावे मग पावावे जैसे द्यावे तैसे घ्यावे शरीर कष्ट भोगावे मग पावावे सुखाते. जैसे व्यवहारी देता धन अथवा सवायसी धान्य ते व्याजासहित येत परतून तेवी जाण हे गोष्टी. भक्तिभावे अर्पिताडका मी कदा न घेई फुका वैश्य झालो भाव ऐका स्वपदिनी का नेई तया ते. ऐसे पुरुषोत्तम बोलिला तो लक्ष्मीने आकरणीला तुम्ही श्रोती आता कथियाला प्राकृत भाषे करून या. आता पुढे लक्ष्मी करील प्रश्न त्याचे उत्तर देईल जनार्दन ते परिसा श्रोते जन अति आदरे करून या. श्रोता असला सादर तरी वक्तृत्वा हर्ष निर्भर म्हणून या जोडून कर वारंवार प्रार्थितो. जैसे वृक्षमुळे घालता उदक मग तो फोपावे अधिकाधिक तैसा श्रोती असला नेटक फोपावे देख वाघवल्ली. मग अशा प्रकारे त्या वैश्याने त्या ठिकाणी उद्यापन केलेलं आहे. समूळ पापाचा लेश संपलेला आहे आणि त्याला सदैव वैकुंठ प्राप्त झालेले आहे. अहो, जसे ना तुम्ही धर्मकार्यासाठी हे माझं नाही म्हणून 1 रुपया खर्च कराल, तुम्हाला 2 रुपये मिळतील. तुम्ही विचार करा, जसं जसं आपली जबाबदारी वाढते ना तसं तसं परमेश्वर आपल्याला त्यांच्या पायगुणाने आपलं उत्पन्न सुद्धा वाढवतो. मग तोच काळजी करतो ना. मग आपण का काळजी करावी? आपण त्याचं फक्त नामस्मरण करावं, त्याला शरण जावं, एक भावे शरण जा. अहो, त्याला काय पाहिजे? देव काय सांगतात? अरे मी न घेई कधी फुका, मी फुकट कधी घेत नाही. वश झालोय भाव आहे का? तुमच्या भावनेने, तुमच्या सद्भावनेने मी वश झालेलो आहे. म्हणून तुम्ही नित्य मला स्मरण करा, मी तुमच्या जवळ आहे. अहो, तुमचं एखादं काम असलं
देवा माझं असं काम उद्या मी तुला तोरण बांधीन, देवा मला असं काम. अरे तुम्ही 2 मिनटं मंदिरात जाता, 10 रुपये टाकता, देव का आपला नोकर आहे? तुम्ही त्याला कामाला नका लावू, त्याला फक्त स्मरण करा की हे परमेश्वरा माझं आज असं काम आहे आणि यश दे बरं बाबा. प्रार्थना करा, मनोभावाने बोलवा, येतो तो, त्यात यश मिळतं आपल्याला. प्रयत्न करून बघा, तुम्हाला प्रात्यक्षिक करून बघा, हे दिसल्याशिवाय राहणार नाही. असा अधिकाचा महिना आहे आणि याच्यातलं तुम्हाला कथानक सांगितलेलं आहे. पुढच्या कथेमध्ये या अधिक महिन्यामध्ये काय दान द्यावं, कसं द्यावं, त्याचं प्रमाण काय, त्याच्याने काय फळ मिळते हे आपण बघणार आहोत. इति स्वस्ति श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे संमत मनोहर सुत विरचित 21तमोऽध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.